रीमा लागू यांचे चरित्र. रीमा लागू 21 जून 1958 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे नयन भडभडे यांचा जन्म झाला. ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री होती, ज्या हिंदी आणि मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तिच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखल्या जातात. तिची आई मंदाकिनी भडभडे एक प्रसिद्ध मराठी रंगमंचाची अभिनेत्री असल्याने तिचा जन्म नाट्यमय मूळ असलेल्या कुटुंबात झाला. पुण्यातील हुजूरपागा HHCP हायस्कूलमध्ये शालेय शिक्षणाच्या काळात लागू यांच्या अभिनय क्षमतेची ओळख झाली. तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर लागू यांनी 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात तिचा व्यावसायिक अभिनय प्रवास सुरू केला. सुरुवातीला मराठी रंगमंचावरील निर्मितीमध्ये दिसल्या. 1978 मध्ये तिने रीमा लागू हे नाव धारण करून मराठी अभिनेता विवेक लागू यांच्याशी लग्न केले. हे जोडपे नंतर वेगळे झाले असले तरी त्यांना मृण्मयी लागू नावाची मुलगी होती. तिचा जन्म 1988 मध्ये झाला. तिने अभिनय आणि नाट्य दिग्दर्शनातही करिअर केले. रीमा लागू यांची अभिनय कारकीर्द 1980च्या दशकात दूरदर्शन मालिकांमधील भूमिकांद्वारे सुरू झाली. तिला 1988 मध्ये कयामत से कयामत तक चित्रपटात यश मिळाले, जिथे तिने जुही चावलाच्या आईची भूमिका केली होती. पुढील वर्षी ब्लॉकबस्टर मैंने प्यार किया मधील सलमान खानच्या आईच्या भूमिकेसाठी तिला व्यापक मान्यता मिळाली. 1990च्या दशकात आणि 2000च्या सुरुवातीच्या काळात रीमा लागू हे आपके है कौन यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये मातृत्वाच्या भूमिकेसाठी घराघरात प्रसिद्ध झाले. 1994 रंगीला, 1995 कुछ कुछ होता है, 1998 आणि कल हो ना हो 2003. रीमा लागू तिच्या ऑन स्क्रीन आई भूमिकेसाठी ओळखल्या जात असताना तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध पात्रे साकारून तिचे अष्टपैलुत्व दाखवले. तिने आक्रोश 1980 मध्ये नर्तकीची भूमिका केली. ये दिल्लगी 1994 मध्ये एक व्यावहारिक व्यावसायिक व्यवसायी व्यक्ती आणि वास्तव द रियालिटी 1999 मध्ये अंडरवर्ल्ड डॉनची आई म्हणून आकर्षक कामगिरी केली. मराठी चित्रपटसृष्टीतील तिचे योगदान तितकेच उल्लेखनीय होते. 2002च्या रेशमगाठ चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. तिच्या चित्रपट कारकिर्दी व्यतिरिक्त रीमा लागू यांचा टेलिव्हिजनवर लक्षणीय प्रभाव होता. तिने 1985 मध्ये खानदान या मालिकेद्वारे तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात केली आणि श्रीमान श्रीमती आणि तू तू मैं मैन सारख्या लोकप्रिय सिटकॉममध्ये काम केले. तू तू मैन मैन मधील देवकी वर्माच्या भूमिकेमुळे तिला कॉमिक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा इंडियन टेली पुरस्कार मिळाला. त्यांच्या घटस्फोटानंतरही रीमा आणि विवेक लागू यांनी त्यांच्या मुलीच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आणि त्यांच्या विभक्त झाल्यानंतरही थिएटर प्रकल्पांमध्ये सहयोग करत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. अभिनय आणि रंगभूमी बद्दलच्या त्यांच्या सामायिक उत्कटतेने त्यांना सौहार्दपूर्ण संबंध राखण्याची परवानगी दिली. विवेक त्यांच्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधापूर्वी छंद आणि काम येतात यावर जोर देतो. दुर्दैवाने रीमा लागू यांचे 18 मे 2017 रोजी वयाच्या 58व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या अकाली निधनाने मनोरंजन उद्योगात एक पोकळी निर्माण झाली. तिच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना धक्का बसला, कारण तिला हृदयविकाराचा कोणताही इतिहास माहीत नव्हता. लागू यांचा वारसा तिच्या संस्मरणीय कामगिरीद्वारे आणि भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजनवर तिने केलेल्या प्रभावामुळे जगतो. तिला केवळ तिच्या अभिनय पराक्रमासाठीच नव्हे तर कृपा आणि प्रामाणिकपणासह जटिल भावनांचे चित्रण करण्याच्या तिच्या क्षमतेसाठी देखील लक्षात ठेवले जाते, ज्यामुळे ती तिच्या चाहत्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या हृदयात एक प्रतिष्ठित व्यक्ती बनली आहे. शेवटी
रीमा लागू यांचे जीवन आणि कारकीर्द उल्लेखनीय प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि त्यांच्या कलेसाठी समर्पण यांनी चिन्हांकित केले. मराठी रंगभूमीवरील तिच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते बॉलिवूडच्या सर्वात लाडक्या ऑनस्क्रीन आईंपैकी एक होण्यापर्यंत लागू यांचा मनोरंजन उद्योगातील प्रवास 4 दशकांहून अधिक काळ चालला. तिच्या भूमिकांमध्ये सखोलता आणि सत्यता आणण्याच्या तिच्या क्षमतेने, मग ते विनोदी असो वा नाटक, रंगमंचावर, चित्रपटात किंवा दूरदर्शनवर, तिला समीक्षकांची प्रशंसा आणि भारतभरातील प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळाले. रीमा लागू यांचे वैयक्तिक जीवन, त्यात त्यांचे लग्न आणि विवेक लागू यांच्यापासून सौहार्दपूर्ण विभक्त होण्याने, जीवनातील आव्हाने हाताळण्यात त्यांची कृपा आणि परिपक्वता दर्शविली. तिची मुलगी मृण्मयी सोबतच्या तिच्या नात्याने, तिच्या पावलावर पाऊल ठेवत, वैयक्तिक बदल असूनही तिने जपलेल्या मजबूत कौटुंबिक बंधांवर प्रकाश टाकला. रीमा लागू यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळालेले महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि इंडियन टेली पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आणि मान्यता त्यांच्या अपवादात्मक प्रतिभेचा आणि भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजनवर त्यांनी केलेल्या प्रभावाचा पुरावा आहे. 2017 मध्ये तिचे अचानक जाणे मनोरंजन उद्योगाचे मोठे नुकसान होते, परंतु तिचा वारसा अभिनेत्यांच्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देत आहे आणि तिच्या शाश्वत कामगिरीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रीमा लागू यांचे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील योगदान त्यांच्या भूमिकांच्या पलीकडे आहे. तिने पडद्यावर मातृत्वाचे चित्रण पुन्हा परिभाषित केले, तिच्या पात्रांना आधुनिक, संबंधित स्पर्श दिला. तिच्या कार्याने केवळ मनोरंजनच केले नाही तर भारतीय समाजाच्या बदलत्या गतिशीलतेचे प्रतिबिंब देखील तिला सांस्कृतिक चिन्ह बनवले. थिएटर, सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या जगाला अखंडपणे जोडणारा कलाकार म्हणून रीमा लागू यांचे जीवन आणि कारकीर्द भारतीय मनोरंजन इतिहासाच्या इतिहासात कायमस्वरूपी प्रेरणा म्हणून काम करते.